सापडला 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 नीरव सापडला नीरव सापडला सापडला नीरव सापडला सायली सायली नीरव रेणुका का जाऊ दिलंस नीरवला? मी जाऊ दे मी नाही जाऊ दिलं. मी पकडला होता तो निसटला. अरे असं कसं निसटला? बाबा तुझ्यासाठी एवढं रायकडून काजू बदाम पाठवतात ते कुठे जिरतं? ए परी काय बोलू नकोस. मी ऐकून नाही घेणार. एक साधा मुलगा तुला पकडता येत नाही. अगं मी प्रयत्न केला होता तर तू गेलं तर प्रयत्न नाही शकत. मस्त नाही बोलू शकत. ते अंग कधी कुठे गेले? अरे अरे यार हाचा चांगला चान्स निसटला. रेणुका कुठे नीरव? कुठे काय किती वेळ लावला? तो पळाला. काय हो कसा पळाला? तुला धरता नाही आला का त्याला असं अडकून? सम्राट एक मिनिट परीसारखं तू पण बोलू नकोस. ती पण मला काहीतरी बोलून गेलीये. अरे मी काय पहिलवानी का त्याला पकडून ठेवायला? अगं पहिलवान नसलीस तरी अडकून ठेवायचा ना त्याला. अरे मी ठेवला होता तो पळून गेला. मी काय करणार? आणि तू किती वेळ लावलास? आपल्याला नीरवला शोधायचंय. कुठे गेलाय तो? तो तिकडे पळाला. जाऊया चल पटकन. दिसत नाही का तुला? नॉनसेन्स. चक्र्या अरे कसला चमकतोय तू एकदम ध्रुव तारा मालेगावचा ध्रुव तारा. ए शट अप. नॉनसेन्स. चक्र्या मला ना एक भन्नाट आयडिया देतली एकदम भन्नाट. तू एक काम कर ना हे बघ मालेगावच्या सुपरमॅन सारखा ना मालेगावचा ध्रुव तारा असा एक सिनेमा बनव आणि ऐक ऐक त्यामध्ये ना हिरो तूच बन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मेकअप साठी अजिबात पैसे खर्च करायचे नाही. मेकअप साठी आपल्या मित्राला म्हणजेच कोल्हापूरच्या सम्राट पाटीलला बोलवायचं. मग तो तुला असा चमकणारा मेकअप करेल. अरे कसा दिसतोय तू चक्र्या? तुला माहितीये फोटो काढण्यासाठी फ्लॅश जरी मारला ना तरी तो रिफ्लेक्ट होईल. शट अप. नॉनसेन्स. आणि ना माझ्यावर हसू नकोस. माझ्यावर हसण्यापेक्षा तुझ्या त्या दोन मित्रांवर जाऊन हस. माझा ध्रुव तारा तरी झालाय. तुझ्या त्या दोन मित्रांचा फ्लाइंग जेट झाला. फ्लाइंग जेट. थांब जरा म्हणजे काय? म्हणजे अरे मग जाऊन बघ त्यांना तुझ्या दोन मित्रांना कसे हवेत उडत असतील मस्त कागदाच्या चिटोऱ्यांसारखे. मला रंग लावता काय? मला किरण नयन चक्रदेवला. हा ए चक्र्या एक 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 मिनिट. काय तुला एक्झॅक्टली काय म्हणायचं? आत्ता मला काय म्हणायचं नाही. आगे आगे देखो होता है क्या. नॉनसेन्स. ए किरण किरण असं काय बोलत होता? या चक्राने खुन्नस मधून काही किडे तर केले नसतील ना? काय आडावडीक चाली जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना. आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर
तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके